मला आर्थिक किंवा वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि आभार या ठिकाणी व्यक्त करूया। मॅचला सुरुवात होईल सलामीवीर खेळाडू। खरं तर सूरज पाटीलने सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीने खेळलो मागच्या इनिंगमध्ये धावांची गती जो खरं तर करंट रन रेट हा थोडासा किंबहुना स्ट्राईक रेट हा फार डाऊन होता, त्याचा फटका आमच्या टीमला बसला। त्यामुळे इथे जास्तीत जास्त स्ट्राईक रेट मेंटेन ठेवून अधिकतम धावा कशा जमा करता येईल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना याकडे नक्कीच लक्ष केंद्रित करतील हे दोन्ही खेळाडू। सूरजन आर्यन बॉलिंग मार्कवरती आयुब शेख पहिल्या ओव्हरसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल। चौथा सामना आजच्या दिवसातला, उद्या लीग स्टेजमधला शेवटचा दिवस आहे। उद्या देखील 4 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। 4 संघांचे कॅप्टन, 4 आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील। मिस्टर अक्षय मुंडे आज खरं तर आनंदाची डोही आनंद तरंगे असं म्हणतात, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण। मॅच ऑन, डावाला सुरुवात झाली आहे। आयुब शेख या ठिकाणी पावन एंड करून मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल। समोर रायगडचा सुपरस्टार केडीएस स्पोर्ट्स वाघिवडा संघाचे रन मशीन मिस्टर सूरज पाटील। पहिला बॉल हॅमर करायचा होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये त्या ठिकाणी। शॉटचा कव्हर रिझनकडे क्षेत्ररक्षक आहेत अनुज, खरं तर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला। नवीन शेवा टीमचा उरणचा हा खेळाडू तटिया सर्कलच्या आतमध्ये आपण त्यांना पाहताय, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून। पहिला डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल क्या बात आहे, अप्रतिम चेंडू होता, हार्ड लेंथ वरती होता, पाकफुटला थोडेसे हलकेसे होते, पुल करण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाला। धीम्या गतीने बॉल निघाला, विकेट किपर त्या ठिकाणी मनीष गरत हातोडा नावा यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला। डॉट बॉल मनीषने जीवित माफी असावी, कट केला बॉलला, स्लॅश केला बॉलला, अफलातून टायमिंग, डीप कव्हर पॉइंटला बॉल मात्र निघाला गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, चौकार। 4 धावा खरं तर या फटक्यावरती पाहायला मिळाल्या। जीवित मात्रे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मनीष बॅटिंग टीमच्या स्क्वॉडमध्ये आहेत। मनीष गरत नावाचा एक सुपरस्टार खेळाडू। संख्या धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल 4 अकाउंट ओपन झालंय। सूरज पाटीलचं अकाउंट ओपन झालंय मैदानामध्ये त्या ठिकाणी। अक्षर अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड या टीमचं खातं ओपन केलं सूरजने चौकाराच्या मदतीने। पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, यावेळेला स्वीपर कव्हरला बॉल सरकतो पुढे। सेकंडचा कॉल, 2 धावा बघता बघता पूर्ण झालेल्या आपण पाहता मैदानामध्ये 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 6 धावा। मागच्या सामन्यामध्ये श्रेयश कदम यांचा संघर्ष अपुरा राहिला, अर्धशतकीय खेळ जरूर साकारली परंतु सुरुवात थोडीशी डळमळीत होताना पाहायला मिळाली। त्याचा प्रेशर शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळाला आणि तिथून मात्र आयन्स 11 कोळके संघाने सलग 2 सामने जिंकत सुपर 12 मध्ये नक्कीच त्यांनी प्रवेश मिळवला आणि यावेळेला मात्र लूजर जो जीता वही सिकंदर, या मॅचमध्ये जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल। त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। नेक्स्ट बॉल याही वेळेला फुल लेंथ आहे, इथे देखील आपण पाहिलं हलकीशी बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे सरकला बॅकवर्ड क्षेत्राकडे। एकच रन। सूरज पाटील ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो, ज्या मोठ्या इनिंगसाठी ओळखला जातोय, ते मोठे फटके, ते इनिंग या स्पर्धेच्या माध्यमातून सूरजकडून पाहायला मिळेल का? प्रतिभा संपन्न, प्रतिभावंत असा हा खेळाडू मैदानामध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून आता मोठे फटके केव्हा येतील याची प्रतीक्षा त्याच्या चाहत्यांना लागली आहे। मोठा फॅन बेस त्याचा देखील आहे टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये। परंतु समोर बामणडोंगरी संघाचा यंगस्टर आर्यन नाईक स्ट्राईक एंडमध्ये कट केला बॉलला, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी। लास्ट मोमेंटला बॉलला कट केलाय सावध पवित्रा, फक्त सिंगल या चेंडूवरती आयुब शेखचं हे षटक राहिलं निर्णायक। या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या ठिकाणी 8 बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहत आहे उल्माडोड टीमच्या माध्यमातून। सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी तितकाच गोड होत असं म्हणतात आणि पहिल्या ओव्हरला मात्र चांगला स्टार्ट मिळवून दिला आपल्या टीमला। I11 ओवे संघाला 8 धावा। खरं I11 ओवे संघासाठी बॉलिंग डिपार्टमेंट थोडंसं त्या ठिकाणी त्यांनाही तडजोड करावं लागेल। रबर बॉल क्रिकेटमध्ये सुरुवातीचे 4 प्रमुख फलंदाज आणि तुमच्याकडे असणारे उत्तम गोलंदाज जर तुमच्या टीममध्ये असेल तर तुमचा संघ नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल। परंतु यावेळेला आता प्रश्न पडला सिद्धेश कोळी
हा एक चांगला ऑप्शन आहे. मनीष देखील त्यांच्याकडे ऑप्शन आहे. बरेचसे खेळाडू आहेत, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील हेही पाहावं लागेल. आयकॉन आयुष्य षटक पहिलं राहिलं महत्त्वाचं. 8 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. चला स्पीडअप करा विनंती राहील. त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या i11 ओवे टीमला 5G टेलिकॉम खरं तर मराठी माणसाचं हक्काचं दुकान या स्पर्धेसाठी देखील खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं आहे. सेकंड ओव्हर सुरुवात होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गपती गोलंदाज येताना आपण पाहताय साहिल गायकर. साहिल गायकर हा खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती आलाय. ऑन साईडला खेळले अलॉंग विथ कार्पेट. यावेळेला गॅपमध्ये फटका सीमारेषा गाठत मात्र चौकार मिळाला. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आमचे मित्र सरी गाताडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बरेचसे व्ह्यूवर्स या करता स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि 4 धावा या पहिल्या बॉलवरती मिळाला. एकटपाडा गावचा हा खेळाडू खारघर बेल्ट मधला खारघर परिसरातला हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. i11 ओवे टीमला मात्र हा सामना जिंकायचा. एका बाजूला ओलमॅन रूल्स संघाला हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे एक संघ पराभूत होईल आणि एक संघ तुम्हाला आजच्या दिवसातील शेवटचा डिसायडर सामना खेळताना पाहायला मिळेल. बॅकफुटला फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आर्यन नाईकचा. याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल रन ही करतर आपण पाहताय. धाव फलकावरती लागेल. स्कोर कार्ड हळूहळू मात्र पुढे सरकताना आपण पाहताय. तब्बल बिनबाद 13. पार्टनरशिप मी मगाशी देखील म्हटलं, तुम्ही पार्टनरशिप किती करताय त्यापेक्षा तुमचा स्ट्राईक रेट फार महत्वाचा आहे. पार्टनरशिप करताना तुमचा स्ट्राईक रेट खूप इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका. समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा गगनचुंबी षटकार ठोकलाय सूरज पाटील या फलंदाजाने. अफलातून टायमिंग. मी मगाशी म्हटलं सूरजला सूर गवसलेला नाहीये. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून एकही षटकार पाहायला मिळाला नव्हता. फक्त चौकारच पाहिले. परंतु यावेळेला पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आला. सूरजने मात्र अनेक मोठमोठ्या इनिंग आपल्या कारकिर्दीमध्ये साकारल्या. रायगड संघाला त्याने रिप्रेझेंट केलं. जेव्हा जेव्हा ठाणे रायगड हा प्रेक्षणीय सामना झाला. यावेळेला बॅकफुटला गेले. बॅक टू द बॉलर. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. साहिल गायकर देखील कमबॅक करतोय. एक तेरी दुसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. ऑन साईडला पुलचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा हँड अँड कॉर्डिनेशन इतकं चांगलं नव्हतं पण रिझल्ट चांगला आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. त्या ठिकाणी सीमारेषा पार 4 चौकार 4 धावा याही फटक्यावरती मिळाल्या. आज सकाळपासून आपण पाहिला थोडासा खरं तर पाऊस, कधी कधी पाऊस नाहीये, ऊन देखील पडलाय. याचा ऍडव्हान्टेज देखील खरं तर फलंदाजांना गोलंदाजांना मिळाला. मारगावचं हे क्रीडांगण आपण पाहताय. नानोबा मैदान. पायात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर लुक. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. सूरज पाटील सबसे कातिल. त्यांच्या बॅटमधून हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. हा सूरज आहे बघा. मैदानामध्ये काय फटका सजवलाय. पायातला यॉर्कर बॉटम हँड चांगला होता. वरिष्ठच्या साह्याने बॉलला उडवलं बरोबर. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे षटकार ठोकत त्याने मात्र आपले इरादे स्पष्ट केले. 6 धावा मच निडेड सिक्सर. हा दुसरा षटकार आहे या ओव्हरमध्ये. सूरज पाटील यांच्या बॅटमधून 6 धावा आल्या. टोटल धावा धाव फलकावरती 29. हा षटकार आल्यानंतर व्यवस्थापक खरं तर आपण पाहिलं मॅनेजर तेजस म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळाला आणि त्यांच्या मुखातून देखील बरंच काय ऐकायला मिळालं. 29 रन ऑन स्कोर कार्ड. 4 षटकं बाकी. चला थोडासा स्पीडअप करा विनंती राहील. फिल्डिंग टीम i11 ओवे या संघाला कैलासदा म्हात्रे खरं तर महाराष्ट्र राज्य आई ग्रुप अध्यक्ष सर्वेस सर्वा रायगड प्रीमियर लीग सीझन 5 डे नाईट फॉर्मॅटचे आयोजक यशस्वी आयोजक त्यांचा हा संघ फिल्डिंग करतो. तर एका बाजूला आपण पाहताय खरं तर अक्षरा अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उल्वानोड ज्या संघाचे संघ मालक सुहास शेठ गोंधळी यांना आपण मंचावरती पाहताय. सामन्याचा आनंद घेत असताना सर्व संघ मालक त्याच वेळेला आपण पाहताय आयकॉन यांचंही विशेष खरं तर कौतुक करायचे. 24 आयकॉन या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. रायगडच्या खरं तर
बाहेरील आयकॉन खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. विशेष करून ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या परिसरातील आयकॉन जास्त संख्येने पाहायला मिळाले. त्याचबरोबरीने मुंबईमधील देखील खेळाडू आपण पाहिले. विकी जाधव जो नावडे संघामध्ये खेळला. आज खरं तर बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयश कदम तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचबरोबरीने पालघरचा सुमित डेगले, एका बाजूला तळ कोकणातला खरं तर देवबाग, खरं तर धरतीवरचं निसर्ग, खरं तर आपण पाहिलं स्वर्ग म्हणून ज्या परिसराला संबोधला होता. देवबागचा खेळाडू दर्शन बांदेकर या स्पर्धेमध्ये खेळला आयकॉनच्या भूमिकेमध्ये. उद्याही 4 आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. चला बॉलची पूर्तता करा आपण मैदानाच्या आतमध्ये. रबर बॉल क्रिकेट, आज रबर बॉल क्रिकेट देखील आता मोठ्या प्रमाणात यंदाच्या हंगामामध्ये आपल्या रायगड परिसरामध्ये पाहायला मिळालं. आणि या रबर बॉल क्रिकेटला एक वेगळी चालना देण्यासाठी या ठिकाणी खरं तर आदर्श स्पोर्ट्स पनवेल सर्व त्यांचे आयोजक, खास करून तेजस्वी म्हात्रे, आकाश सारेकर, संदेश पाटील, विशाल जितेकर आणि त्यांचे सर्व सहकारी. मगाशी प्रवीणनेही कौतुक केलं. तुम्ही जर का या मैदानावरती आलात तर तुम्हाला तुमच्या स्वागताला जी खरं तर आपण पाहताय एंट्री आहे, त्या एंट्रीवरती रायगड या ठिकाणी आपण पाहताय स्विंग बॉल ओव्हरला सुरुवात होईल. एंट्रीला प्रवेशद्वारावरती रायगडच्या क्रिकेटला दिशा गती देणारे लिजन खेळाडू त्यांचे फोटोज तुम्हाला त्या ठिकाणी बॅनरवरती पाहायला मिळतील. समोर विकेटच्या अगदी मागे 24 संघांचे कॅप्टन आणि मधोमध अगदी आपण पाहता त्या ठिकाणी या स्पर्धेचे 4 आयोजक. VIP डाईजवरती आलात. अगदी सादरीकरण कक्षामध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदर्श स्पोर्ट्सची सर्व फॅमिली तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 29वा स्कोर कार्डवरती आहेत या ठिकाणी कविश पाटील. हाफ ट्रॅकर फिरून मारा, भरपूर अवधी होता मैदानामध्ये आर्यनकडे. आर्यन नाईकने केलाय त्या ठिकाणी एरियल स्ट्राईक, षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर ठोकलाय. 6 धावा या खरतर फटक्यावरती मिळाल्या. मी मगाशी उल्लेख केला I11 ओवे संघासाठी बॉलिंग अटॅक थोडासा खरतर त्या ठिकाणी डोकेदुखी राहिलाय आणि यावेळेला कविश पाटील यांच्यावरती विश्वास दाखवलाय. बेडकलचा हा खेळाडू कविश पाटील, त्याच्यावरती विश्वास मैदानावरती दाखवला संघ नायकाने आणि त्याचं स्वागत केलं आर्यन नाईकने षटकाराच्या साह्याने. मी विनंती करेल हा सामना थोडासा स्पीडअप करा, घाई करा, वेळ जास्त घेता आपण प्लीज. सातत्याने बॉलची पूर्तता होते, मैदानामध्ये मागणी केली जाते. या ठिकाणी खरं तर स्विंग बॉल ओव्हर ISPL मध्ये आपण पाहिला खरं तर हाफ कव्हर टेप बॉल ओव्हर हे देखील पाहायला मिळालं. अनेक स्पर्धांमध्ये काही ना काही नव्या कन्सेप्ट पाहायला मिळाल्या, परंतु यावेळेला स्विंग बॉलची एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला 6 ओव्हरच्या षटकांमध्ये या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. जेणेकरून आपले खेळाडू हे रायगड जिल्ह्यातील तळागाळातील खेळाडू मोठ्या स्टेजवरती जाऊन तितके सक्षम व्हायला हवेत प्रत्येक फॉर्मॅटसाठी. यासाठी खरं तर हा एक महत्त्वाचा पाऊल आयोजकांनी उचलला. वन्स अगेन बिग हिट करायचा आहे. चेंडू हवेमध्ये, फील्ड डाऊन द बॉल, शॉट मिड विकेटला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय, झेल टिपलाय, विकेट मिळालाय. स्वतः विवेक म्हात्रे, क्या बात आहे. ओवेगावचे सुपरस्टार कैलास दादा म्हात्रे यांचे पुतणे मैदानामध्ये चांगले झेल टिपत असताना विवेक झेल टिपला आणि पहिला विकेट मिळाला. फिल्डिंग करताना I11 ओवे टीमला आर्यन नाईक. बॅक टू द डगआउट. मिस्टर सुहास पवार, कल्याण चिंचपाडा खरं तर परिसरातला हा खेळाडू, चिंचपाडा गावचा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खरं तर उल्मेनोड संघामध्ये लेफ्ट हँडेड एक जेन्युइन ऑलराऊंडर ज्याला म्हणता येईल. डाव्या हाताचा एक शैलीदार अष्टपैलू खेळाडू मैदानाकडे चाललाय. धावांची गती ही वाढवावी लागेल. त्याचबरोबरने मगाशी देखील पहिल्याही सामन्यामध्ये सांगितलं होतं किमान 80+ टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना बनवावं लागेल. कारण मागच्या सामन्यामध्ये आयन्स 11 कोळके संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 104 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने परेशने स्वतःचा एक बॅटिंगमधला पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला होता, असं वाटलं होतं I11 ओवे संघाला याही धावा कमी पडतील. परंतु थॉमस डायसचा तो थ्रो, तिथे मात्र एक मोठा अनर्थ घडला. ज्या ठिकाणी परेशचा बहुमूल्य विकेट मिळाला. जीवित देखील शांत होता, परंतु या मॅचमध्ये डेफिनेटली जीवितची तुम्हाला एक दमदार इनिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कविश पाटीलच्या बॉलवरती मात्र विकेट मिळाला. तदनंतर सुहास पवार, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सुहास पवार स्ट्रायकिंग एंडवरती मैदानाकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्या धावफलकावरती 35. शॉट प्लेन बॅकफुटला गेले, दिशा दिल्या, स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त स्लॅश केलं बॉलला. हलक्या हाताने खेळत असताना सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली मैदानामध्ये.
सुहास पवार त्याच्या बरोबरीने सूरज पाटील या दोन फलंदाजाने ऑन स्क्रीन आपण सूरजला सध्या पाहताय या संघाचा संघ नायक या संघाचा कॅप्टन म्हणून त्याला एक मोठी भूमिका पार पाडत त्यांच्या मागे बघा बरोबर जीवन गावण ते देखील सध्या सामन्याचा आनंद घेतात बरोबर बॅटरच्या मागे कॅमेरामध्ये फोकस झाले शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता याही वेळेला वाईड बॉलचा इशारा अमोल काळेसर यांना आपण मैदानामध्ये पाहता वाईड बॉलचा इशारा त्यांच्याकडून आला अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल धावसंख्येमध्ये बदल टोटल धावा 37 लॉस ऑफ 1 विकेट एक खेळाडू बाद 37 धावा या धावफलकावरती आहेत ऑन साइडला फटका खेचून मारलाय परंतु गॅप मध्ये जाईल का बॉल डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल थ्रो येईल तदवर सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे 2 धावा कंप्लीट गुड रनिंग द बिटवीन दोन्ही बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल चांगल्या पद्धतीने विकेटवरती दोघांमध्ये चांगलं तालमेल चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं त्याचा फायदा 2 धावा मिळाल्या उलमानोर टीमला धावसंख्येमध्ये बदल 39 एक गडी बाद 39 धावा बॅकफुटला गेले पुन्हा एकदा कव्हरला हा फटकार सजवला एक्सा कव्हरच्या बाहेर नो मॅन्स लँड बॉल मात्र निघाला सीमारेषा पार चौकार 4 धावा या फटक्यावरती आल्या 4 रन्सच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल भरपूर चांगला स्ट्रोक्स बघा बॉलच्या मेरिटनुसार खेळले सूरज पाटील या इथे मात्र चांगलं टायमिंग त्यांचं पाहायला मिळालं 43 पुन्हा एकदा हॅमर क्या बात है त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये अशा दिशेमध्ये हा फटका पाहायला मला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन एंड इज वेल शेवट गोड करणारा सूरज पाटीलचा हा दणदणीत चौकार 4 धावा बघा ऑन स्क्रीन पुन्हा एकदा हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये फटका पाहायला मिळेल अगदी बाहेर काढलेला बॉल त्याच दिशेने मेरिटनुसार खरं तर फोर्सेबल स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे पाहायला मिळाला सूरज पाटील कडून 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि या 4 रनच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली 47 12 बॉल 33 चं योगदान सूरजचं राहिलं या इनिंग मध्ये एका बाजूला सुहास पवार 1 बॉल फेस केला 1 रन त्यांनी केले कविशने या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या एक्स्ट्रा रन देखील या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या अजून 3 षटकं बाकी आहेत जर का या सरासरीने हा संघ पुढे चला फिल्डिंग लावून घ्या यस फिल्डिंग लावून घ्या विनंती राहील फिल्डिंग करत असताना I11 ओबे टीमला अक्षर अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उलवा नोड खरं तर आपल्या परिसरातील ग्रोथ सेंटर म्हणून उलवा नोडकडे पाहिलं जातं आणि त्या परिसरातील हा संघ तर एका बाजूला खारघर बेल्ट मधील आणखीन एक सुसज्ज असं शहर त्या खरं तर खारघर परिसरातील ओवे या टीमला आपण सध्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहताय वेगवेगळे फ्रँचायझी आहेत खरं संघ मालक आहेत प्रत्येक टीमचे परंतु रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना त्यांनी संधी दिली बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये आय थिंक साहिल गायकर एकटपाडा चा हा खेळाडू साहिल गायकर गोलंदाजी मार्कवरती आला समोर सुहास पवार 3 षटकं 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 2 प्लॅन रेडी ठेवावा लागेल ए प्लॅन बी प्लॅन कधी कधी पहिल्या 3 षटकामध्ये तुम्ही जर का बॅकफुटला गेला असता तर 3 षटकामध्ये कमबॅक करता तर मागचा सामना तसाच झाला पहिल्या 3 ओव्हरमध्ये अलिबाग संघ प्रचंड बॅकफुटला होता पण त्यानंतर श्रेयस कदम आक्रमक झाला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये हा संघ विजयाच्या समीप गेला आणि काही मार्जिनने त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमला मग तो या मॅच मध्ये जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल त्यामुळे हा सामना जिंकणं तितकंच महत्त्वाचं राहील 48 रन स्कोर कार्डवरती आहेत स्ट्राईक पुन्हा एकदा सूरजकडे जाईल ज्याने 12 मध्ये 33 धावांचं योगदान कॅप्टन इनिंग साकारली आहे बंटी जोशी खारघर बेल्ट मधला एक खेळाडू ज्याने 80+ धावा वैयक्तिक बनवल्या होत्या या स्पर्धेमध्ये शौर्य 11 नावडे संघाकडून घेत असताना त्याचंही विशेष कौतुक करावं लागेल जबरदस्त खेळाडू सेकंडसाठी निघाले सूरज आणि त्यानंतर मात्र रिव्हर्स मध्ये त्यांना रिटर्न यावं लागलं कॉलिंग नव्हतं सुहास थांबावं लागलं सूरजला आणि 1 रन मात्र घेत असताना हे दोन्ही खेळाडू सिंगल रन या बॉलवरती मिळाली सिंगलच्या मदतीने अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय मैदानामध्ये उलवे नोड हा संघ 49 धावा धावफलकावरती आहेत 3.2 म्हणजे 20च्या बॉलमध्ये जवळजवळ 49 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्या शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र बॅटाने खरं चेंडूचा संपर्क नाहीये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये त्यामुळे डॉट बॉल साहिल गायकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला एकटपाडा आहे हा देखील एक छोटंसं गाव आहे त्या गावातला हा खेळाडू यावेळेला बघा पुन्हा एकदा अप्पर कट क्या बात आहे
डीप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे, झेलपर्यंत पोहोचले. झेल कॅरी करत असताना या ठिकाणी झेल बाद नाही, झेल खाली आले. विकेट त्या ठिकाणी मिळाला आणि चांगला झेल जीवित मात्र टिपला. शॉट थर्डमॅनला आले होते. जीवित एक चांगला अनुभवी खेळाडू सुहास पवार आयकॉन दिडीपाट आयकॉन मैदानाच्या बाहेर चाललाय. सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय सुहास शेठ गोंधले यांना. खरं तर उलमेन ओढचे आमचे यशस्वी खरं तर संघ मालक आणि रायगडमधील दिग्गज पॅकर. बामणडोंगरी गावचे दत्ताजी नाईक, तकदीर पाटील, रणजित ठाकूर, प्रियश मात्रे, संदेश गोंधळे या सर्वांना विनंती असेल मंचावरती आपण. सांडी, संदेश गोंधळे, कल्पेश, सर्वांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी पाहिली, परंतु चहू बाजूला थोडासा चिखल आहे, दलदल आहे, त्याचा खरं तर फटका देखील बसला फिल्डिंग करताना शतरक्षकांना समोरच्या बाजूला खास करून. परंतु मैदानाचे आउटफील्ड जो खरं तर व्हिडिओ व्हायरल झाला, ड्रोन व्ह्यू, एरियल व्ह्यू या मैदानाचा, तो पाहून प्रत्येकाचे खरं तर नेत्र सुखावले. इतका चांगला हा नयनरम्य दृश्य आपण मैदानाचा पाहिला. लज ग्रीन आउटफील्ड, उत्तम दर्जाची विकेट आणि बाजूला नव्याने होत असलेलं खरं तर स्वर्गीय दिवंगत लोकने दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईचं हे आपण दृश्य पाहिलं. संपूर्णपणे चांगले फ्लेक्स, उत्तम मंडप डेकोरेशन्स, कॅमेरामॅनचं ही विशेष कौतुक. मनीष घरत हातोडा मैदानाकडे आलाय, ज्याचा उल्लेख मी केला होता. 50 कंप्लीट, 50वा धावफलकावरती उलमेनोड संघाच्या धावफलकावरती 50 धावा लागलेल्या आहेत. परंतु जमेची बाजू कॅप्टन मैदानामध्ये उभा आहे, त्यामुळे येणाऱ्या पुढील काही षटकांमध्ये, येणाऱ्या पुढील काही चेंडूंमध्ये आक्रमण झालं तर नक्कीच ही धावसंख्या तुम्हाला मोठी होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज साहिल, हाफ ट्रॅकर आहे, पुलचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालेलं नाहीये. बॉल डीप मध्ये चाललाय, सातत्याने पूल करायचा होता त्या ठिकाणी फलंदाजाला हा बॉल. मागच्या शॉर्ट ऑफ लाईन बॉल आपण पाहिले, इथे सिंगल आली. या सिंगलच्या मध्येने 4 ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावा धावफलकावरती 2 गडी बाद 51. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या आणि त्यानंतर साहिल गायकरने सेकंड ओव्हरमध्ये 21 दिल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये कविश पाटीलने 18 दिल्या, खरं स्विंग बॉलवर. परंतु चौथ्या षटकामध्ये साहिलचं ग्रेट कमबॅक, 1 विकेट आणि फक्त 4 धावा खर्च करत त्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. आता शेवटची 2 निर्णायक षटकं या खरं तर सामन्यात येईल, परंतु अनुज कडे हा या ठिकाणी षटकाची जबाबदारी आहे. फिरकीचा अस्त्र वापरलाय, ज्याला आपण अनेक वेळा व्यावसायिक संघामध्ये, गावदेवी गावठाण संघामध्ये खेळताना पाहिलंय. नवीन शवाचा हा खेळाडू अनुज करत मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये सजायला डाव्या हाताचा एक उत्तम दर्जाचा फिरकीपट्टू. समोर 2 खरं तर आपण पाहता उजव्या हाताचे फलंदाज आहेत. याही वेळेला हे षटक फार महत्त्वाचं राहील. आणि बघा, खास करून या संघामध्ये 40+ मास्टर संजय म्हात्रे यांना देखील आपण पाहता कामोट्याचे 11 ओव्हर संघामध्ये त्यांना देखील खेळण्याची संधी मिळाली. फिटनेस खूप महत्त्वाचा मॅटर आहे आणि त्याच वेळेला परफॉर्मन्स हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आणि याच गोष्टींच्या जोरावरती संजय म्हात्रे यांची निवड झाली या टीममध्ये. मिड ऑफच्या दिशेमधून त्यांना मागे पाठवलं लॉंग ऑफकडे. 4थं षटक अनुज करत नवीन शेवा चा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर द्याला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट फिरकीपट्टू. समोर मैदानामध्ये आहेत सूरज पाटील. मैदानाच्या चहूबाजूला षटकार चौकार ठोकणारा सूरज. पहिला बॉल लॉफ केला, बॉलला ऑन साईडला स्वतः परेश त्या ठिकाणी आहेत. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, यावेळेला बॉल वेगाने निघाला. जिथे चिखल साचलंय तिथून मात्र हा बॉल निघाला वेगाने, त्यामुळे फील्ड करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याचा फायदा सूरजला झाला, त्याचा फायदा उलमेनोड संघाला झाला. पुन्हा एकदा बघा रिप्ले टेलिकास्टमध्ये हे क्षण तुम्हाला पाहायला मिळतील. थोडा लेट पोचला परेश त्या ठिकाणी आणि तोपर्यंत बॉलने सीमारेषा गाठली. लॉंग ऑन क्लिअर करत असताना चौकार, वेलकम बाउंड्री. पहिल्या बॉलवरती अनुजचं स्वागत केलं सूरज पाटील या फलंदाजाने. 55 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा यॉर्कर, क्या बात आहे. टप्पा पडला, बॉल गरकन फिरला, फिंगर रोल केले आणि इथं मात्र हा खरं तर डॉट बॉल पाहायला मिळाला. आज खरं तर अजय मराजगे या गोलंदाजाने इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये. डाव्या हाताचा गोलंदाज, कमालीचं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक्सा कव्हरला झेल होईल का, झेलचा प्रयत्न केला. बॅकअपसाठी संजय मात्र धावतायत आणि या ठिकाणी 2 धावा मिळतील.
2 धावा स्वतःला सावरलं अनुजने. थ्रो येईल तदवर मात्र 2 धावा आल्या. असं वाटलं हा फटका कदाचित क्लिअर होईल बाउंड्रीच्या पलीकडे, परंतु पुन्हा एकदा फिरकी महत्वाची राहिली अनुज घरतची. चांगल्या पद्धतीने बॉल तो डिलिव्हर करतो. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. उरण म्हटलं की खरं तर रोहित घरत, शुभम डाकी, अनुज घरत सारखे डाव्या हाताचे चांगले फिरकी गोलंदाज. आणि यावेळेला क्लीन बोल्ड, क्या बात है, परफेक्ट यॉर्कर. कॅप्टनचा विकेट काढला अनुजने. धीम्या गतीची फिरकी, बुधात टाकला बॉल, दांडी उद्ध्वस्त करत असताना चारी मुंड्या चित केलं सूरज पाटील या फलंदाजाला. जबरदस्त हा खरं ड्रीम बॉल.